आता श्री साई सच्चरित अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय साईनाथा संतवरा, जय जय दयाळा गुणगंभीरा, जय निर्विकारा परात्परा, जय जय अपारा निरवध्या. ठेवुनी अलक्षी दृष्टी निज भक्तार्था, दयापोटी नानामिषे भक्तासी भेटी, देऊनी संकटी तारीसी. करावया दीनोद्धार, हाई एक लीलावतार. भक्त दुर्वासना दुर्धर, दुष्ट निशाचर वधावया. सद्भावे दर्शना जे जे आले, ते ते स्वानंद रस प्याले. अंतरीन आनंद निर्भर झाले, डोलू लागले प्रेम सुखे. एव गुण साई समर्थ, हीन दीन मी अति विनयित. तयाची आचरणाप्रत, साष्टांग प्रणिपात दीनाचा. आता पूर्व कथानुसंधान, कृष्ण श्वान भक्षिता दुर्योधन. जाहले हिमज्वराचे निरसन, कथा निवेदन झाली. दुर्धर वाखा आणि मोडसी, अंगुली तर्जन तरण मात्रेसी. भर्जित भुईमुग सेवावयासी, देऊनी नाहीशी झाली. तैसाच एकाचा पोटशूळ, एकाचा कर्णरोग समूळ. एक क्षयरोग महाप्रबळ, कैसा निर्दळला दर्शने. कैसे साई कृपे करून, भीमाजी झाले सुख संपन्न. साई लागी कृतज्ञता पूर्ण, चरणी शरण अखंड. तैसाची अभिनव हाही प्रकार, हाही अपूर्व चमत्कार. श्रोती आश्रवणार्थी बहुआदर, जाणोनी सादर करीतसे. श्रोती नसता सावधान, कैसे येईल वक्त्यासी स्फुरण. कैसे गुणा चढेल कथन, कैसे ते रसपूर्ण होईल. वक्ता काय करील कथन, सर्वथैव तो श्रोतयाधीन. श्रोतेच तयाचे अवलंबन, रसवर्धन तेनेनी. आधीची हे संत चरित्र, स्वभावेची गोड बाह्याभ्यंतर. गोड संताचे आहार विहार, सहजोद्गार ही गोड. चरित्र नव्हे हे स्वानंद जीवन, साई महाराज दयाघन. प्रेमे भक्ता लागून, वर्षले साधन निजस्मरणा. गोष्टी सांगत प्रवृत्तीचा, मार्गास लाविता निवृत्तीचा. ऐशा प्रपंच परमार्थाचा, सत्पुरुषाचा या कथा. हेतू तरी हेच असावे, की संसारी सुखे वर्तावे. परिनित्य सावध राहावे, सार्थक करावे देहाचे. अनंत पुण्याईचा बळे, अवचटे जीवा नरदेह मिळे. त्यातही परमार्थ जया कळे, भागे आगळे ते एक. तेथेही जो करीना सार्थक, जन्मला भूभार तो निरर्थक. पशुहुनी कायाधिक, जगण्याचे सुख तयाला. आहार निद्रा भय मैथुन, याहुनी काही न जाणे जो आन. तो नर केवळ पशु समान, तुच्छ विषाण विरहित. काय या नर जन्माची महती, येणेची साधेल भगवत भक्ती. पायी लागतील चारी मुक्ती, निजात्मप्राप्ती ऐणेची. मेघमंडळी विद्युलेखा, संसार हा चंचल चिज सारिखा. येथे काला हिग्रस्त लोका, सुखाची घटिका दुर्मिळ. माता पिता भगिनी भ्राता, दारा पुत्र सुताचा चुलता. नदी प्रवाही काष्टे वाहता, एकत्र मिळतात तैसे हे. दिसली क्षण एकवट, लाटे सरसी फाटा फूट. होऊन पडजे ताटा तूट, जुळे ना तो घाट पुनश्य. साधिले न आत्महितजनी, व्यर्थ शिणविली तयाने जननी. लागल्या विण संताचे चरणी, होईल हानी जन्माची. प्राणी जेव्हा जन्मास आला, तेव्हाची मृत्यू पंथा लागला. मग आज उद्या की परवाला, विश्वासला नर फसला तो. ठेवावे या मरणाचे स्मरण, देह केवळ काळाचे वैरण. ऐसे या प्रपंचाचे लक्षण, सावधान असावे. व्यवहारी पाऊल ठेविता चौकास, परमार्थ पावेला प्रयास. म्हणून प्रपंची नसावा आळस, पुरुषार्थी उदास असू नये. प्रेमे साई कथा परिस्थिती, तयासी होईल निश्रेयस प्राप्ती. साई चरणी वाढेल भक्ती, सुख संवित्ती लाधेल. जयासी साईचे प्रेम पूर्ण, तयासी हे कथाचे साठवण.
देईल पदोपदी आठवण साई चरण पंकजाची. निशब्दाचे शब्दे कथन अतींद्रियाचे इंद्रिय सेवन. कितीही करा हे कथामृतपान पूर्ण समाधान दुर्लभ. अतर्क्य संताचे विधान अनिर्वचनीय तन्महिमान. तयाचे वाचे पूर्ण कथन कराया कोण समर्थ. नित्य पडता या कथा श्रवणी साई दिसेल नित्य नयनी. मनी ध्यानी दिवारजनी मरणी चिंतनी राहील. दिसू लागेल जागृती स्वप्नी आसनी शयनी आणि भोजनी. सवयही येईल गमनागमनी जनीवनी निरंतर. ऐसा येता निधिध्यासनी मन पावेल स्थिती उन्मनी. ऐसे होऊ लागता अनुदिनी चित्त चैतन्यी समरसेल. आता पुढील कथेची संगती असे जी कथिली पूर्वाध्यायांती. करू तिचा उपक्रम संप्रती सादर श्रोती होईजे. भावभक्तीची शिरापुरी कितीही खा सदापुरी. जरी आकंठ सेविली तरी तृप्ती न परिपूर्ण कधीही. असो आता ही दुसरी कथा श्रोता आपण सादर परिसता. संत दर्शन सार्थकता होईल दृढता मनाची. बाबा न बायत काहीच करीत स्थान सोडून कोठे न जात. परिबैसल्या स्थळी सर्व जाणत अनुभव देत सकळ जना. जे सत्य त्वही निजपिंडी तेची ती आखीर अखिल ब्रह्मांडी. कायेची करोनी कुरवंडी अखंडित अवलोका. त्या सत्तत्ववासी जे शरण सर्वासाठी तया एकत्व जाण. नानात्वाचे केली आधारण जन्म मरण परंपरा. नानात्व स्थापणारी बुद्धी अविद्याच जाणवी त्रिशुद्धी. गुर्वागमे चित्तशुद्धी स्वरूपस्थिती तेणेनी. अविद्येपासाव निवृत्ती तीच एकात्वाची प्राप्ती. अणुमात्र सता भेद चित्ती अनन्यस्थिती ती कैंची. ब्रह्मादी स्थावरांत जे जे उपाधी समन्वित. अविवेकिया ब्रह्मव्रत ओतप्रोत ब्रह्माते. ते सकल विज्ञान गणस्वभाव संसार धर्मा जेता भाव. नामरूपाचा पुसिला ठाव निरवयव ब्रह्मते. उपाधिस्वभाव भेदे अविद्या मोहादि प्रमादे. नानात्वी हे चित्तलोधे एकत्व बोधे स्वस्थ हो. मी वेगळा जन वेगळे ऐसे न जया काही निराळे. अखंड एक रसपूर्ण जे भरले तुझे न उरले तयाते. नामरूप कार्य करणे या सर्व उपाधी समजणे. नानात्व सर्वथैव त्याजेणे. ब्रह्म होणे ते हेच मीच एक अवघा पाही. मजविणरिता ठाव नाही व्यापुनी अशेष दिशा दाही. नाहीच काही मदज्ञ हेची भावना दृढ धरावी. माया भूल दूरी सारावी. मजवीण नाही वस्तू पुरावी आवरावी निजदृष्टी. श्रोतया सहज येई संशय तरी हा भेद कैसा होय. जीवज्ञाता ब्रह्मज्ञेय कोण उपाय हा जाया. भेदबुद्धी रतिप्रमाण अनन्यत्वा पाडी खाण. तत्काळ उत्पादी नानापण जन्म मरणा करता. अविद्याती मिरदृष्टी लोपता लोपे सकळ सृष्टी. सस्वरूपैक भरेल दिठी नानात्व उठाउठी पळेल. शुद्धोदकी शुद्धोदक घालिता होते निखिळ एक. पूर्वपार समरसे देखा ओळख नुरे भेदाची. काष्टाकार भिन्न भिन्न परिती अग्निस्वरूपे अभिन्न. तो अविच्छिन्न आकारहीन स्वये विलीन निजरूपी. तैसेच आत्मैक्य विज्ञान न लगे अन्य प्रतिपादन. आत्मा सर्वाभूती परिपूर्ण रूपविहीन सर्वथा. विपरीत अध्यारोप निमित्त तेने भ्रमित सर्वदा चित्त. जन्म मरणादी दुःखे अनुभवित प्राणी दुश्चित सर्वदा. त्यागुनी नामरूपादी उपाधी विशुद्ध विज्ञान रूप साधी. ऐशिया सिद्धासी माया न बाधी निजानंदी रत सदा. ऐसी आश्रित स्थितीचे उदाहरण मूर्तिमंत श्री साईचे चरण. भाग्ये लाभले दया दर्शन धन्य धन्य जन ऐसे. चंद्र उदकी दिसे स्थित परिती
जैसा उदकातीत संत तैसेची भक्त परिवेष्टित वस्तुत लिप्त तयासी दिसे जरी परिवारिला भक्ती परी न कोठेही आसक्ती स्वस्वरूपी चित्तवृत्ती दृश्य निवृत्ती सर्वदा ऐसे हे महासाधू संत जयाच्या बोलत वर्ते भगवंत काही न प्राप्य तया विश्वांत काही न अज्ञात तया ते उपदेश देती आणि घेती ऐसे गुरु शिष्य असंख्य जगती परी उपदेशा सवे अनुभूती देती हाती ते विरळा पुरे आता हे पूर्व वर्णन करू मुख्य कथावतरण तदर्थी श्रोते सोत्कंठपूर्ण श्रवण संपन्न होवत मोगलाई नांदेड शहरी पारशी एक प्रख्यात व्यापारी धार्मिक लोकप्रिय भारी नाम निर्धारी रतनजी धनसंपदेचे पसारे गाड्या घोडे शेते शिवारे वाडियांची मुक्तद्वारे विन्मुख माघारे नसकोणी ऐसे बाह्यांत आनंद सागरी डुंबत असता अहोरात्री अंतरी दुर्धर चित्त मगरी सदैव येती शेटी ते हे तो ईश्वरी सूत्रची पाही निर्भेळ सौख्य पाही कुणाही कोणास काही हुरहुर राही पाठीसी कोणी म्हणेल मीच मोठा सर्वेश्वरे मीच लाठा चालू लागेल उपाराटा नसता ताटा भरेल निर्व्यंगत्वा लागेल दृष्ट लवव्यंगत्वाचे गालबोट परमेष्टी स्वकरेच फासी यथेष्ट ऐसे हे स्पष्ट वाटते रतनजी धनकनका संपन्न आलिया गेलिया घाली अन्न दीनाच विच्छिन्न करी दैन्य सुप्रसन्न सर्वदा एवं शेठजी सुखांत होते घेतले जरी हे जगाची याचित्ते तरी वित्ताचे सौख्य विफलते पुत्रहीना ते सर्वथा कन्या संपत्तीचा पसारा एका मागुनी एक बारा कोठुनी लाभेल सुखाचा वारा मनासी थारा कैंचा त्या प्रेमाविण हरिकीर्तन तालस्वराविण गायन यज्ञोपविताविण ब्राह्मण शोभा कवन तयाची आहे सकल कला प्रवीण नाही सार ज्ञान भूतदयाहीन आचार संपन्न शोभा कवन तयाची भाडी टिळे गोपी चंदन गळा तुळशी माळा भूषण जिव्हा करी संत विडंबन शोभा कवन तयाची अनुताप विनाश तीर्थाटन गळसरी विण अलंकरण पुत्रा विणग्रस्त सदन शोभा कवन तयाची एकतरी सुपुत्र संतान देईल काय नारायण हेच तया अनुदिन चिंतन निश्चिंत मना होईना तेणे शेठजी सदा खिन्न गोडन लागे अन्नपान मनी रात्रंदिन उद्विग्न चिंतामग्न सर्वदा देव माझा एवढा कलंक धुनिकी जे मज निष्कलंक देई वंशाधार एक लज्जा राख प्रभुराया दासगणुवर मोठी भक्ती जीवीचे हार्दतया निवेदिती ते म्हणती जा शिरडी प्रती मनेप्सित पावसी घेई बाबाचे दर्शन चरणतयाचे वंदन करी साध्यंत गुह्य निवेदन आशीर्वचन देतील जा होईल तुझे कल्याण अतर्क्य बाबाचे विधान जाई तयासी अनन्य शरण कृत कल्याण होशील मनास मानवला विचार रतनजीचा झाला निर्धार काही दिन लोटलियावर पातले शिर्डीवर रतनजी गेले दर्शनामशी दिसी घातले लोटांगण साई पदासी पाहोनी महाराज पुण्यराशी प्रेमतयासी लोटले करंड फुलाचा सोडिला सुमनहार काढूनी घेतिला प्रेमे बाबांच्या गळा घातला फलभार समर्पिला चरणाते होऊनी आती विनीत रतनजी अत्यादरयुक्त बाबा पाशी जाऊनी बैसत प्रार्थना करीत ती परिसा जन पडता महात संकटी येती आपुल्या पाया निकटी बाबा रक्षिती उठा उठी म्या हे गोष्टी ऐकिली म्हणून इथवर आलो भेटी धरोनी मोठी उत्कंठा पोटी सादर करीतो चरण संपुटी परता न लोटी महाराजा मग म्हणती बाबा तयासी येता येता आज येसी दे काय मज दक्षिणा देसी मग तू होसी कृतार्थ येता कोणी दर्शनासी लागता चरण वयासी असो हिंदू यावन या वापारसी दक्षिणा त्यापासी मागत ती तरी काय थोडी थोडकी रुपये 1-2 वा
पंचकडी मागत शतसहस्र लक्ष कोडी स्वेच्छा परवडी दक्षिणा दिदली तरी आणि काणा संपली तरी म्हणता उसनी द्याना जेव्हा कोटे उसनी ही मिळेना तेव्हा मग याचना थांबवित आणि कथया बघता म्हणत फकीर न करी जायात किंचित देईन तुझला रुपये मी मस्त बैस तू निश्चित मजपाशी दुनिया में किसी का कोई है और किसी का कोई है अपना तो यहाँ कोई नहीं है अपना अल्लाह ही अल्लाह है करी जो मज जीव प्राण ऐसी याची समजवाण तो देता मज एक गुण देता मी शतगुण तयासी असे ना मोठा लक्षाधीश तयास तरी दक्षिणा मागावयास निर्धना घरी जावयास करीत आज्ञेस महाराजा मोठा धनाढ्य अथवा रंक गरीब दुर्बळ अथवा खंक एक उणावा एक अधिक नाही ठाऊक साईस वंधून या आज्ञा शिरी निरभिमान होऊनी अंतरी बाबा लागी याचना करी जाऊनी घरी गरीबाचा तरी या पोटी हाच सारांश दक्षिणेचे करुनी मिश बाबा शिकवीत निज भक्तास वरावयास सलीनता उपजेल कोणासेही ऐशी शंका साधू सतो पाहिजे धन का यदर्थी विचार करिता निका फिटेला शंका मनाची साई जरी पूर्ण काम दक्षिणेचे काय काम कैसा असेल तो निष्काम भक्तासी दाम मागे जो जयासी गारा आणि हिरा ताम्र नाणे वा स्वर्ण मोहेरा एकची परिमाणाचा विकरा तो का निज करा पसरितो उदर पुत्यर्थ मागती भिक्षा वैराग्याची वरिली दीक्षा तया विरक्ता निरपेक्षा काय अपेक्षा दक्षिणेसी अष्टसिद्धी जोडिल्या करी जयाचे सदा तिष्ठती द्वारी नवनिधी जयाचे आज्ञाधरी तया कालाचारी द्रव्यार्थ ऐकावरी मारुनी लाथ अमुष्मिका न डोंकून पाहात ऐसे जे सम्यकदर्शी विरक्त धन किमर्थ तयाना जे संत साधू सज्जन जे उत्तम श्लोकापरायण भक्त कल्याणार्थ जयाचे जीवन तयासी धन का भावे साधूसी किमर्थ व्हावी दक्षिणा तयानी असावे निरीच्छ मना फकीर होऊनी लोभ सुटेना नित्य आराधना पैशाची प्रथम दर्शना घेती दक्षिणा पुनर्दर्शना मागती दक्षिणा निरोप घेता आणा दक्षिणा क्षणोक्षणी हे काय आधी पानीय उत्तरापोषण पुढे हस्तमुख प्रक्षालन करोद्वर्तन तांबूलदान तया मागून दक्षिणा परिबाबाचा क्रम विलक्षण करू जाताचे चंदन विलेपन किंवा अक्षता जलंकरण दक्षिण प्रदान कांक्षिती आरंभिताच पूर्वाराधना बाबा आधीच मागती दक्षिणा ओम तत्सत ब्रह्मार्पणा तत्क्षणार्च करणे ये तरी या शंकेचे निरसन कराया न लगे महाप्रयत्न होता क्षणैक दत्तावधान समाधान लाधले धनाचा जो करणे संचय धर्म घडावा हाची आशय परिक्षुल्लक काम आणि विषय याताचे अतिशय वेचेते धनापासावे धर्म घडे धर्मापासावे ज्ञान जोडे स्वार्थ तरी तो परमार्थी चढे मना आतुडे समाधान आरंभी बहुत कालपर्यंत बाबा काही नवते घेत जळक्या कांड्याचा संग्रह करीत तोच की भरित खिशात असो भक्त वा भक्त कोणाही पाशी काही न मागत दिडकी दुगाणी ठेविल्या तेथ तमाखू आणि तवा तेल तमाखूचे फार प्रेम ओढीत विडी अथवा चिलीम त्या चिलिमीची सेवा ही निस्सीम बहुधा निर्ध्रुम नसेती पुढे आले कोणाचे मना रिक्त हस्ते दक्षिणे विना जावे कैसे संत दर्शना तदर्थ दक्षिणा ते घेत दिडकी दिदल्या घालीत किसा ठेविता कोणी डबू पैसा परत करीत जैसाचा तैसा क्रम हा ऐसा बहुकाळ परी पुढे काही काळे साईबाबाचे महात्म्य वाढले भक्ताचे थवे येऊ लागले पूजन चालले विधिपूर्वक नाही पूजेची सांगता जाण सुवर्ण पुष्प दक्षिणे विण हे तो नित्य पूजेचे विधान
पूजका प्रमाण ठाऊके. राज्याभिषेक सिंचना अथवा संपादिता पदपूजना पूजका आणि ती उपायना. तैसीच दक्षिणा गुरुपूजे. उच्चादिवी दक्षिणावंत हिरण्यदामृतवंत हेमदाता शुद्धिमंत. मंत्रवर्णात हे वचन. सौमंगल्य गंधदाने आयुष्यवर्धन अक्षतेने श्री ऐश्वर्य पुष्प तांबूल अर्पणे. दक्षिणेन बहुधनता अंदाक्षत पुष्प तांबूल पूजद्रव्यात जैसे मूल. तैसीच दक्षिणा सुवर्णफल बहुधन फल वितरिते. दक्षिणा लागे देवता पूजनी. तैसीच तत्संगता सिद्धार्थजनी. व्रतोद्यापन वायनदानी हिरण्य लागे अर्पाया. जगाची ही घडामोड पैशावरीच सारी मोड. अभ्रुनुक सानीची ही फेड फेडितात ही पैशाने. हिरण्यगर्भ गर्भस्थ इत्यादी मंत्र उच्चरित. देवपूजे सही दक्षिणा संमत. संत पूजनीच का नको. सत्यदर्शना जाता आपापुल्या ज्ञानानुसरता. येथे कोणाचा काय चित्ता एकवाक्यता दुर्मिळ. भजन भावार्थ कोणी मनी कोणी संत परीक्षे लागुनी. कोणी म्हणे मनीचे सांगुनी देईल जनी तो संत. कोणी प्रार्थिती दीर्घायुता हस्ती हिरण्य संपत्ती मत्ता. कोणी पुत्र पौत्रवत्ता अखंडित सत्ता मागती. नवल बाबाची अगाध शैली जावोत कोणी कराया कुटाळी. दुर्बुद्धीची होळी चरणकमळी विनवट्यत. हेही भाग्य नसलिया संचिती अनुताप तरी पावत चित्ती. होऊनी निरभिमान निश्चिंती दृढप्रचिती पावत. हे तो सर्व प्राकृत भक्त सर्वथैव प्रपंचासक्त. दक्षिणादाने शुद्ध चित्त व्हावेत हे मनोगत बाबाचे. यज्ञेन दानेन तपसा ही श्रुती आत्मज्ञानोत्सुक ही प्रीती प्रती. दक्षिणा प्रदान साधन युक्ती स्पष्ट वचनोक्ती सांगते. भक्त स्वार्थी वा परमार्थी दोघासी व्हावी इष्टाप्रती प्राप्ती. तरी दक्षिणा निज गुरुप्रती निजहितार्थी द्यावी की. प्रजापती ही देवादैत्या मानवा संकटतीन अपत्या. ब्रह्माचर्यवास संपता उपदेश मागता हेची वदे. हा एकाक्षर उपदेश केला. काय येणे बोध झाला तोही विचारून दृढ केला. अभिनवलीला गुरु शिष्य दांत व्हावे देव समजले. दया करा असुर समजले. दान द्यावे मानव समजले. प्रजापती भले भले म्हणे. देव नवेत कोणी अन्य. मानवाची परी स्वभावे भिन्न. अदांत उत्तम गुण संपन्न. देव हे अभिधान तयाचे. मानवा माझीच आहेत असुर. जे हिंसा पर दुष्ट क्रूर. मानवा गांजी लोभ दुर्धर. एव त्रिप्रकार मानवा. तरी लोभ प्रधान नर. लोभ करते तूनी काढावयावर. भक्ता हिता हितेच्छा ओढवी कर. कृपा सागर साईनाथ. तैतिरीयोपनिषद वाक एकादशी श्रुती देख. दान प्रकार अज्ञापी अनेक त्यातील प्रत्येक परिसावा. देणे नित्य श्रद्धेने द्यावे. विनाश्रद्धा दिदलेन पावे. राजाज्ञे शास्त्राज्ञे भ्यावे. लज्जेने द्यावे काहीतरी. विवाहादी लोकाचार तेथेही देणे लागे आहेर. देऊनी राखा वा मित्राचार. लोकव्यवहार शिक्षाही बाबाही दकारे. भक्ताप्रत भक्तहितार्थ तेची मागत. करा दया दान दांत सौख्य अत्यंत लादाल. अदांतवादी दोषत्रय करावया हा त्रिदोषक्षय. हा एकाक्षर स्वल्प उपाय शिष्यार्थ गुरुराय योजिती. काम क्रोध आणि लोभ आत्मोन्नती लागी अशुभ. तयाचा जय अति दुर्लभ. यदर्थ सुलभ उपाय हा. जैसी ही श्रुती तैसीच स्मृती. तियेची ही ऐसीच अनुमती. तियेचे अवतरण श्रोतया प्रती दृढप्रतीत्यर्थ देतसे. त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः. काम क्रोध तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत. श्रीमद् भगवद्गीता अध्याय 16 श्लोक 21. काम क्रोध लोभ जाण
ही नरकाची द्वारे 3 याचे पायी आत्मविनाशन यदर्थ निक्षून त्यागावे परमदयाळू साई समर्थ साधावया भक्त हितार्थ तया लागी दक्षिणा मागत शिक्षणाही देत त्यागाचे दक्षिणेची काय किंमत साधावया गुरुवचनार्थ प्राणही द्यावया नाही जे उद्यत तयाच परमार्थ कायसा खरेच भक्त कल्याणाविण बाबास काय दक्षिणेचे कारण स्वयेतयाचे नवते जीवन अवलंबून दक्षिणेवरी पोटासाठी भिक्षा मागत दक्षिणे पोटी नवता स्वार्थ दक्षिणादाने शुद्ध चित्त भावेत निज भक्त हा हेत उपरी निर्दिष्ट वेदवचन तदनुसार दक्षिणा प्रदान आधी घडवून आणिल्या वाचून न घडे पूजन संपूर्ण पुरे आता हा दक्षिण ग्रंथ विशद झाला तन्मंतितार्थ नाही अभिलाषना स्वार्थ भक्त स्वाहितार्थ दक्षिणा म्हणून आता कथा भाग पुढे निवेदू यथा सांग ऐका रत्नजी दक्षिणा प्रसंग कौतुक सांग साईचे श्रोती पूर्ण कृपापूर्वक परिसिजे हे अद्भुत कथानक साई स्वरूप कैसे व्यापक कैसे अलौकिक देखिजे शेटी पाशी दक्षिणा मागता साई कथिती पूर्ववृत्तांता परितो नाठवे शेटीचे चित्ता वाटली विस्मयता तयासी 3 रुपये सौदा आणे त्वामज दिदले ते मी जाणे बाकी जे आणिले मज कारणे ते मज दक्षिणे देई गा हेची बाबाचे प्रथम दर्शन ऐकुनी बाबाचे हे वचन रतनजी शेट विस्मयापन्न करू स्मरण लागती शिर्डी सपूर्वीज आलो नाही कोणा सवेन पाठविले काही ऐसे असता आश्चर्य पाही महाराज साई वदती हे नाहीच ऐसे कधी घडले रतनजी मनी बहु अवघडले दक्षिणादी दली पाया पडले तया अनुलगडले ते कोडे ते तितुकेची राहुनी गेले प्रयोजन येण्याचे निवेदन केले पुनश्च पायी लोटांगण घातले जोडून बैसले निजहस्त शेठजी मनी बहु झाले म्हणती बाबा बरे केले पूर्वभाग्य उदया आले दर्शन झाले पायाचे मी दुर्दैवी अल्पज्ञ नेणे पूजा अर्चा यज्ञ विधिवशे हे त्रिकालज्ञ प्राज्ञ दर्शन घडले की आपण जाणता माझी चिंता करा धूरती कृपावंता लोटू नकाया अनन्य भक्ता पाया परता दयाळा दया उपजली साईनाथा म्हणती चिंता न करी व्यथा तव नष्ट जयेतुनी आता पाया उतरता लागला प्रसाद उदीचा हाती दिला कृपेचा कर शिरी ठेविला मनाची मुराद पुरविला अल्ला आशीर्वाद दिधला शेटीस मग अज्ञापन घेतले रतनजी परतोनी नांदेडा आले जे जे जैसे घडले सविस्तर कथिले गणुदासा यथा योग्य झाले दर्शन आनंद निर्भर झाले मन प्रासादपूर्वक आश्वासन आशीर्वचन पावलो यथास्थित सर्व झाले परी एक नाही मज समजले महाराज हे काय बदले काहीही न मजले मज लागी 3 रुपये सौदा आणे त्वामज दिले मी जाणे बाबाचे हे काय बोलणे सांगा स्पष्टपणे मज सारे कुठले रुपये कुठले आणे कुठून पूर्वी घडले देणे यातील इंगित काहीच नेणे प्रथमची जाणे शिर्डीचे मज तो काही उकल न पडे भासे मज हे गूढ रोकडे दुर्बोध केवळ हे मज कोंडे आपण उलगडे तरी का हा तरी एक चमत्कार दासगणू करीती विचार काय असावे यातील सार मनाचा निर्धार होईना आठवे पूर्ण विचाराती एक अवलियाची मूर्ती मौली साहेब जयावदती आठविली चित्ती बुवाचा जातीचे हे मुसलमान कार्यक्रम संत समान धंदा हमालीचा करून प्राक्तनाधीन वर्तती याचे चरित्र सविस्तार देता विषयांतर होईल ग्रंथा मौली साहेब चरित्रकथा ठावी समजता नांदेडी शिर्डीस जाणे ठरल्यावरी मौली साहेब यांची फेरी सहज शेठजीचे घरी स्वेच्छाचारी झाली तया उभयता परस्पर प्रेम होते अपरंपार फलपान सुमनहार यथोपचार अर्पिले शेठजीस होऊनी प्रेरणा
दिधला मौली छोटा खाना, तेथील खर्चाची कल्पना स्मरली तत्क्षणा गणुदासा. खर्चाची यादी आणविली, पैन पै सर्वई धरली, तयाची मग एकंदर केली, बेरीज झाली बरोबर. 3 रुपये 14 आणे, ततोंतत अधिक नामुने, तयाची पावती बाबांनी देणे, आश्चर्य बहुणे सर्वत्र. साई महाराज ज्ञान राशी, जाणे बैसोनी आमशी दिसी, भूत भविष्य वर्तमानासी, कवण्याही देशी घडो ते. भूत मात्री एकात्मता, असली आविण साई समर्था, येईल का हा प्रकार अनुभविता, अथवा सांगता दुजा इथे. शिर्डी पासून नांदेड दूर, दोही मध्ये महदंतर, अनोळखी हे संत परस्पर, साई सही तार यावी कैसी. साई महाराज तो मी एक, मौली बुवा कोणी आणिक, भेदबुद्धीचा हा विवेक, नाही अनेकत्व उभयांत. मौली बुवाचा तोची आत्मा, असे सर्वाच सर्वांतरात्मा, परी या एकात्मतेचा धर्मा, धन्य त्या वर्मा जाणे तो. बाह्य देहे जरी वियुक्त, अंतरी दोघे नित्ययुक्त, ते दोघे ही वाणी अयुक्त, कधीही विभक्त नवत ते. त्या दोघांचे एक ज्ञान, एक प्राण एक अनुसंधान, दोघेही एक चैतन्य घन, समसमान वृत्तीने. शिर्डी नांदेडी महदंतर, त्या दोघांचे एक अंतर, एक प्राण एक शरीर, तेनेही तार परंपरा परस्परा. काय नवल हे साधू संत, तारा यंत्रे तारारहित, कुठे काहीही घडो सृष्टीत, साध्यंत वगत तया ते. पुढे योग्य काळ लोटला, रत्नजी सदैव पावला, श्रीयसी त्यांच्या गर्भ राहिला, वृक्ष पालवला आशेचा. सुवेळी कुटुंब बाळांत झाले, आशीर्वचन सत्य झाले, पुत्र रत्न पोटी आले, आनंदले रत्नजी. पडता बहुसाल अवर्षण, व्हावे अवचट पर्जन्य वर्षण, तैसे हे शेठजी निवाले पूर्ण. पुत्र संतान प्राप्तीने पुढे तो वंशवेल जो फुलला, यथाक्रम विस्तारात गेला, कन्या पुत्री सुखे वरला, सौख्य लादला रतनजी. पुढे जातदायी साई दर्शना, पाहुनी तयाचा आशीर्वचना, पूर्ण झाल्या मना कामना, तुष्टले मना रतनजी. वसंती जरी आम्र सफुलित, सर्वची फळे पक्वन होत, 12 मुलात 4 हयात, सुखे नांदत संप्रत. यद्रच्छेने जे जे घडावे, त्यातची ज्याचे विचित्त सुखावे, ऐसे रतनजी गोड स्वभावे, खेदन पावले तिळभर. आता पुढील कथेच सार, साईने भरले स्थिरचर, कोणी कुठेही बैसून स्थिर, घ्यावा साचार अनुभव. ठाणे शहराचा एक गरीब लाचार, उपनाव ज्याचे चोळकर, कैसे तयाचा भावार्थवर, झाले गुरुवर प्रसन्न. पूर्वी कधी न पाहिले देखिले, तया साईस कैसे न वसिले, कैसे तयाचे मनोरथ पुरले, अनुभव दिदले कैसे त्या. कायसे भजन प्रेमाविण, वाचणे पोती अर्थाविण, देवकैंचा भावाविण, अवघाशीण तो सारा. कुंकुम तिलकविण भाळ, अनुभवाविण ज्ञान पोल, नाही हे पुस्तकी विद्येचे बोल, अनुभवे तोल करावे. किमर्थ हा प्रबंध साई लीला, अनुबंध याचा ठावा न मजला, मज करवी जो साईनी लिहविला, ठावे तयासीच प्रयोजन. शिवाय ग्रंथास लागे अधिकारी, मी तो साईची करतो चाकरी, तयाची ही दफ्तरदारी, आज्ञाधारी तयाचे. श्रोते चातक तृषा किरण, समर्थ साई स्वानंद घन, वर्षे अगाध कथा जीवन, तृषा शमन करावया. जिया सत्तेने हे वाणी, जयाचे हे चरित्रवर्णी, तयाची या पदर जाकणी, घेऊ लोळणी हे काया. तोच या वाचेचा प्रवर्तविता, तोच निज कथेचा कथयिता, त्याचेच पायी हो स्थिरता, चंचल चित्ता माझी या. जैसे हे कायिका आणि वाचिक, तैसेच भजन हे मानसिक, घडो मज अक्षय सुखदायक, दीन मी पायिका साईचा. चरित्र वदता आणि वदविता, तरी साईचा नटला तत्वता, तरी काय भिन्न तश्रोता, तोही न परता साई विण. दिसा या दिसे चरित्र केवळ, परी हा सकळ साईचा खेळ, स्वयेच होऊन खेळिया प्रेमळ,
खेळ हा प्रबळ मांडिला. अगाध साई बाबा चरित्र, भक्तासी अनुभव दाऊन विचित्र. करुणी मदला निमित्त मात्र, तुष्टवित निज छात्र समुदाय. चरित्र नवे हा सुखाचा ठेवा, निज परमामृताचा मेवा. भाग्य आगळा तेनेची सेवावा, भक्तिभावा करोनी नवल गुरुकृपेचा महिमा. स्मरण रहावे भक्ता आम्हा, म्हणून या ग्रंथ परिश्रमा. भक्त विश्रमार्थ सेविले, आवडी हे चरित्र गाता. उल्लसेल श्रवण संपन्नता, कथानुवृत्त्यनुवदे भक्ता. भक्ती प्रेमळता वाढेल, श्रवण करिता रात्रंदिन. तुटेल माया मोहबंधन, निरसेल त्रिपुटीचे भान. सुखसंपन्न श्रोतेजन, धरुणी श्री साई चरण. हे माड अनन्य भावे शरण, विसंबून पावे कैक्षण. पायीच लोटांगण अखंड. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंथ विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, रत्नजी साई समागमो नाम. चतुर्दशोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.